उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिर्डीत विविध सामाजिक उपक्रम, नगर परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिवादन, प्रतिमेस पुष्पहार अर्पण, विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉचचं वाटप, वृक्षारोपण आणि विविध शाळांमध्ये अभिवादन. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी नगर परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोते, माजी उपनगराध्यक्ष रमेश भाऊ गोंदकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव संग्राम भैया कोते, राहाता तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे, शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभयभैया शेळके पाटील, वसंत गोंदकर, नंदूभाऊ गोंदकर, शहर अध्यक्ष निलेश भाऊ शिंदे, आरोग्य सभापती दीपक गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक निलेश दादा कोते, नगरसेवक अमित शेळके, नगरसेविका अलकाताई गोती, सुनील गोती, साई खोतकर, गंगाधर वाघ, अजित जगताप, रोहन खरे, लक्ष्मण झाडे, राहुल फुंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सायनाथ हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉचचं वाटप करण्यात आलंय. तसेच लोढा गल्ली परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याशिवाय शिर्डीतील विविध शाळांमध्ये अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीला प्राधान्य देणाऱ्या या विविध उपक्रमांमुळे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती शिर्डी शहरात उत्साहपूर्ण सामाजिक संदेश देणाऱ्या वातावरणात साजरी करण्यात आली आहे. आज अजितदादांच्या जयंतीनिमित्त शिर्डी शहरात विविध उपक्रम शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक गोंदकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले होते. हे उपक्रम सर्व मोठ्या प्रमाणात शहरभर विविध महाविद्यालयांमध्ये पार पडले. त्याचप्रमाणे वृक्षारोपण देखील करण्यात आलं. आज अजितदादांची जयंती आहे आणि जयंतीनिमित्त दादांना विनम्र अभिवादन करतो. दादा आज आपल्यात नाही आहेत, पण दादांचं कार्य, दादांचे विचार, दादांचं योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. दादांनी 35-40 वर्षामध्ये जे राज्यामध्ये योगदान मोठ्या प्रमाणावर दिलं, सर्व क्षेत्रात दिलं, क्रीडा असेल, सहकार असेल, विविध जबाबदाऱ्या विविध खात्यांच्या सक्षमपणे दादांनी सांभाळल्या. प्रशासनावर त्यांचा प्रचंड वचक होता, पण हे सर्व कार्य सुरू असताना, दादा राजकारणात उत्तुंग झेप घेत असताना दुर्दैवाने यावर्षी 28 जानेवारीला जी घटना घडली, त्या घटनेनं सर्व महाराष्ट्र हळहळला. आज दादा आपल्यात नाही आहेत. दादांचे विचारांनी कार्य इथून पुढे देखील आपल्याला प्रेरणादायी ठरव, हीच दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरल. आदरणीय अजितदादांना जयंतीनिमित्त विनम्र असं अभिवादन. आज अतिशय दुःखद अंतःकरणाने आम्ही शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते माननीय स्वर्गीय अजितदादांची जयंती करत आहोत. ही जयंती करीत असताना वारंवार मी असेल, आमचे शहराध्यक्ष दीपक भाऊ, आमचे नेते माननीय निलेश दादा कोते असतील, माननीय संग्राम दादा कोते असतील, आमच्या सर्वांच्या मुखातून एकच गोष्ट वारंवार येते की आम्ही मागच्या वर्षी माननीय दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांना भेटलेलो आहे आणि आजचा हा वाढदिवस 1 वर्षाने असं काहीतरी येईल ते म्हणजे कल्पनाही केल्या जात नाही. परंतु जो दिवस आपल्याला आज आलाय त्या दिवसाला आपल्याला सामोरे जायचं आहे. या आजच्या जयंतीनिमित्त, माननीय स्वर्गीय दादांच्या जयंतीनिमित्त आम्ही विविध ठिकाणी उपक्रम केले. शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माननीय निलेश दादा कोते पाटील यांनी स्मार्ट वॉचचं वाटप केलं. त्याचबरोबर दीपक गोंदकर, आम्ही मिळून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. त्याचबरोबर आता अनाथ आश्रमात फळ वाटपचा कार्यक्रम आहे. त्यानंतर शालेय मुलांना काही विविध पुस्तकांचे वाटप आहे. असे अनेक कार्यक्रम आज, उद्या, परवा असे 2 ते 3 दिवस कार्यक्रम चालणार आहेत. तर हे कार्यक्रम करीत असताना अनेक वेळेस दादांची जी शिस्त आहे ती आम्हाला दिसते. आम्ही जेव्हा ज्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी लोक
तिथले विद्यार्थी, शालेय विद्यार्थी मनोगत व्यक्त करतात, तिथले प्राचार्य असतील, शिक्षक लोक मनोगत व्यक्त करतात. त्याच्यात त्यांचं एक स्पष्ट एक वाक्य एकच राहतं की दादांचा शिस्तप्रिय स्वभाव, आणि त्या स्वभावाला अनुसरूनच आम्ही सर्व कार्यक्रम केलेले आहेत. स्वर्गीय दादांच्या बाबतीत सांगायसारखं खूप आहे. आता भविष्यात जसं आम्ही पुढं कार्य करणार, स्वर्गीय दादांची आम्हाला पावलोपावली आठवण येणार आणि आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिर्डी नगर परिषदेमध्ये आम्ही काम करणार, हीच मी ग्वाही देतो व दादांना जयंतीनिमित्त पुन्हा एकदा विनम्र अभिवादन व्यक्त करतो. धन्यवाद. आज 22 जुलै स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती. आज शिर्डी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी शहरच्या वतीने आम्ही सर्व ज्येष्ठ आमचे नेते, सर्व सन्मान्य नगरसेवक, आमचे मार्गदर्शक संग्रामदादा कोते, बाबासाहेब बाप्पा कोते, तसेच रमेश भाऊ गोंदकर, आम्ही सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांनी शिर्डी शहरामध्ये अशा विविध शाळा असतील, महाविद्यालय असतील, येथे जाऊन दादांची जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे. खरं तर दुःख होतं, कारण गेल्या वर्षी आम्ही दादांचा वाढदिवस साजरा केला होता आणि आज या ठिकाणी जयंती आपल्या सर्वांना या ठिकाणी साजरा करावं लागते. दादांची शिस्त, दादांचं वेळेत जाणं, कामाच्या बाबतीत दादांचं जे प्रेम होतं, लोकांमध्ये राहून लोकांची कामं करणाऱ्यांची जी आवड होती, ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आता बघायला मिळणार नाही. परंतु दादांचे विचार, दादांचे जे सर्व आचरण होतं या ठिकाणी सर्व आपण करू. या निमित्ताने मी सर्व आमचे पदाधिकारी आहे, सर्वांना आम्हाला वाटतं की दादांसारखं आपल्याला काय काय दादांच्या गोष्टी घेता येतील त्या आम्ही बघतोय. आज जयंतीच्या निमित्ताने आम्ही विविध कार्यक्रम शिर्डी शहरामध्ये घेतले होते. त्यामध्ये वृक्षारोपण असेल, आता पावसाळ्याचे दिवस आहे, एका मोठ्या प्लॉटवर वृक्षारोपण आम्ही सकाळीच केले. त्यानंतर दादांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून पूजन देखील केले आणि अनेक महाविद्यालयामध्ये दादांची जयंती साजरी करून आमचे सहकारी नगरसेवक निलेशदादा कोते यांनी 11वीचे विद्यार्थी साईनाथ माध्यमिकचे त्यांना स्मार्ट वॉचचे वाटप या ठिकाणी त्यांच्या हस्ते, सर्वांच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी दादांना या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.